इथे मी बेसन चाळून घेतलेलं आहे। या बेसन मध्ये आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे हळद घेतेय, तिखट, चवीनुसार तिखट घ्यायचंय, गरम मसाला, धनेपूड, चाट मसाला आणि मीठ। हे सगळं आपल्याला यामधून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शेव छान बारीक पडेल, त्यात काही अडकणार नाही। मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे बटाटे आता आपल्याला बारीक असे मिक्सरवर काढून घ्यायचे आहेत। याची छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता इथे हा आपण मसाला पूर्ण बारीक गाळून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण हा जो उकडलेला बटाटा याची पेस्ट करून घेतली होती, हे यात मिक्स करायचंय आणि याचा गोळा करून घ्यायचा। पिठाचा आता छान गोळा करून घेतलाय आपण। आता ह्याला आपण चकलीच्या शेवेच्या साच्यामध्ये टाकून याची शेव तयार करून घ्यायची। ह्याला छान परतवून घ्यायचं। बघू शकता किती छान बारीक शेव झालेली आहे आपली।